सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, पुढील 48 तासांच्या आत राज्यातील अनेक भागांना अवकाळी पाऊस झोडपणार आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाची अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रातील काही भागांना देण्यात आला आहे। तर जाणून घेऊयात पुढील 48 तास राज्यातील नेमक्या कोणत्या भागांसाठी धोक्याचे असतील याविषयी। त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता पुढील 48 तासांच्या आत संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, खान्देश, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह झालेला बघायला मिळेल। मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये भयंकर स्वरूपाच्या अतिवृष्टीचा इशारा आणि अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। कोकणातील काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये पुढील 48 तास पावसाचे असणार आहेत। तसेच मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या परिसरामध्ये आणि बीडच्या भागामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात वाढणार आहे। मोठा पाऊस या परिसरामध्ये होणार आहे। मात्र लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील। तर काही भागात यातील हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मात्र मोठा पाऊस या भागात नसेल। विदर्भात पाहिले असता विदर्भातील अकोला, अमरावती त्यासोबतच नागपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या परिसरामध्ये मोठा पाऊस पुढील 48 तासांमध्ये होणार आहे। तर इकडे चंद्रपूर, कापसी, गोंदिया त्यासोबतच भंडाऱ्याच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। मात्र ढगाळ वातावरण राहील आणि यातील काही भागात वादळी वारा सुटलेला असेल। मात्र हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। तर मित्रांनो, पुढील 48 तास हे राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। या दरम्यान बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल, तर काही भागात हलका पाऊस असेल। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी। आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।